श्री स्वामी समर्थ. ही गोष्ट काही लोकांनी ऐकली असेल, काहींनी नाही. एक राजा होता. एके दिवशी त्याच्या मनात आले आणि तो 4 शिपाई घेऊन त्याच्या राज्याकडे येणाऱ्या वाटेकडे गेला. त्याने आपल्या सेवकांना आदेश दिला की भेटेल तितका मोठा दगड आणा आणि या वाटेच्या मधोमध ठेवा. त्याच्या शिपायांना नवल वाटले, पण राज आज्ञा म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे केले आणि एक खूप मोठा दगड रस्त्याच्या मधोमध ठेवला. राजा आपले शिपाई घेऊन रस्त्याच्या शेजारच्या झाडीमध्ये जाऊन लपला. काही वेळाने गावचा सावकार आपल्या टांग्यात झोपून तिथून चालला होता. दगड पाहून त्याचा टांगा थांबला आणि सावकाराची झोप मोडली. झोप मोडल्यामुळे संतापून तो उठला आणि त्याला परिस्थिती कळाली. त्याने टांगेवाल्याला दगडाच्या बाजूने टांगा न्यायला सांगितलं आणि मोठमोठ्याने शिव्या देऊ लागला. काही अक्कल नाही या लोकांना. इतका मोठा दगड रस्त्यामध्ये पडला आहे, कुणाला काही फरक पडत नाही. प्रशासनालाही काही गरज दिसत नाही या राज्याचे रस्ते नीट ठेवण्याची. असे म्हणत म्हणत सावकाराचा टांगा तिथून निघून गेला. हे सगळं राजा आणि त्याचे शिपाई पाहत होते. 1 तास उलटला. राजा आणि शिपाई तसेच लपले होते. या वेळेत अनेक लोक तिथून गेले, पण प्रत्येकजण दगडामुळे गैरसोय झाली म्हणून काही ना काही अपशब्द बोलून कुणाला ना कुणाला कोसून बाजूने निघून जात होता. पण काही वेळेने तिथे एक शिल्पकार आला. मूर्ती घडवण्यासाठी तो आपल्या बैलगाडीत मोठमोठे पाषाण घेऊन चालला होता. दगड बघून तोही थांबला. बैलगाडीतील पहार घेऊन तो खाली उतरला. त्याने पहारीचा उपयोग करून तो दगड सरकविण्याचे खूप प्रयत्न केले, पण त्याला यश काही भेटले नाही. मग त्याने ठरवले आणि तो दगड त्याने लहान लहान तुकडे करून रस्त्याच्या बाजूला केला. हे राजा आणि शिपाई पाहतच होते. जे घडत आहे ते बघून एका शिपायाने राजाकडे पाहिले. राजाच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य होते. राजाने त्या शिपायाच्या कानात काहीतरी सांगितले आणि त्याच्या हातात एक पोटली दिली. तो शिपाई गुपचूप शिल्पकाराची नजर चुकवून ती पोटली त्याच्या बैलगाडीत ठेवून आला आणि राजा त्याचे शिपाई घेऊन राजमहालात निघून गेला. काही वेळाने दगड सरकवून आलेला घामाघूम झालेला शिल्पकार आपल्या बैलगाडीत बसू लागला आणि त्याला पोटली दिसली. त्या पोटलीसोबत एक चिठ्ठीही होती. त्यात लिहिले होते, निस्वार्थपणे दगड सरकवण्याचं इनाम, आणि त्याखाली राजाचा शेराही होता. त्याने पोटली उघडून पाहिली तर त्यात खूप साऱ्या सुवर्ण मुद्रा होत्या. शिल्पकार फार आनंदाने आपल्या घरी गेला. तर मंडळी, गोष्टीचा तात्पर्य असा की आयुष्यात अनेक अडचणी येतात. अनेक लोक त्या अडचणी आल्या की निराश होतात, स्वतःला त्रास करून घेतात, नशिबाला आणि परिस्थितीला कोसत असतात. पण त्यावेळी खरी गरज असते ती परिश्रम करून त्या परिस्थितीतून मार्ग काढायचा आणि त्या अडचणींवरती मात करण्याचा. त्याचे फळ भलेही आपल्याला दिसत नसेल, पण ते आपल्याला भेटणारच आहे. किमान त्यातून आपल्याला अनुभव तरी भेटतो आणि हा अनुभव कधीच वाया जात नसतो. आपण आठवून बघा, भूतकाळात आलेल्या अशा अनेक अडचणी आहेत ज्यावर तुम्ही मात केली आहे. त्या अडचणी आपल्याला आज क्षुल्लक वाटत असतील, कारण त्यातून बाहेर पडण्याचा अनुभव आपल्याला केव्हाच आलेला आहे. पण ती अडचण आली होती तेव्हा आपली मनस्थिती काय होती हे आठवलं तर आज आपल्याला हसू येईल. आयुष्य आपल्याला पदोपदी काही ना काही शिकवत असतं. आपण ते न कळत शिकतही असतो. आता माझेच उदाहरण घ्या. शाळेत असताना निबंध लेखन खूप अवघड जायचे. तेव्हा मनात विचार यायचा की उगाच आपल्याला निबंध लेखन अभ्यासात आले आहे, काय उपयोग आहे गोष्टी कशा लिहायच्या हे शिकून. पण तेव्हा शिकलेले निबंध लेखन मला आज स्वामींची शिकवण गोष्टींच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करण्याच्या प्रयत्नात कामी येत आहेत. आजच्या परिस्थितीची शिकवण आपल्याला कुठे ना कुठे भविष्यात उपयोगी येणार आहे हे तर नक्की आहे. आपल्या पूर्ण आयुष्याची कहाणी स्वामींनी फार छान लिहिली आहे. गरज आहे ती फक्त चिंता काळजी करत बसणे सोडून परिस्थितीला सामोरे जाण्याची. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की वेळ बदलतच असते.
मग ती चांगली असो किंवा वाईट. वेळ वाईट असेल तर घाबरून जाऊ नका आणि वेळ चांगली असेल तर आपले मन शांत ठेवून चांगलेच कर्म करत राहा. स्वामी कायम आपल्या पाठीशी आहेत. भेटूयात अशी छानशी माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.